तर मित्रांनो, शेळीपालन बंद पडण्याचे असंख्य कारणे आहेत. प्रत्येक शेळीपालन केलेल्या माणसाला आणि त्यांचा फार्म बंद जर पडलेला असेल तर त्यांना विचारा. बरेच जण भरपूर तुम्हाला कारणे सांगतील की बाबा आमचे शेळीपालन या गोचिडवा पिसवामुळे बंद पडलं, आमचं शेळीपालन म्हणजे शेळ्या गाभच राहत नव्हत्या, शेळ्या म्हणजे अंगच धरत नव्हत्या. असंख्य म्हणजे प्रत्येक लोकांकडे बरेच वगैरे तुम्हाला कारण भेटत असतात. हे बघा, अडचणी तर भरपूर येणार आहेत. असं थोडीच आहे की बाबा आता मी काहीच अडचणी येणार नाही शेळीपालन, नाही नाही तसं नाही. आता बघा, मी काय करत असतो, पोटॅशियम परमॅग्नेट आणि आपलं पावडर आणि हे असं म्हणजे महिन्यातून एका दिवस टाकटीक वगैरे मिक्स करून गोट्यामध्ये फवारत असतो किंवा मारत असतो. तर हे मी का नियोजन करतो याचा कधी विचार केलाय का तुम्ही? कारण तुम्हाला सांगतो, आता बघा, जेव्हा हे शेड मारलेलं होतं आपण शेळीपालनाच्या दृष्टिकोनातून अजिबात म्हणजे अजिबात मारलेलं नव्हतं. म्हणजे इथं म्हणजे उद्देशच नव्हता की शेळीपालन करायचं आहे. झालं काय, म्हणजे इथं पूर्ण म्हणजे भिंती वगैरे आहेत, वातावरण म्हणजे हवा खेळती राहत नाही. त्याच्यामुळे कोमट वातावरण राहणं, दमट वातावरण, त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे गोचिडवा पिसवांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो. त्याच्यामुळे मी काय करत असतो, 2-4 दिवसातून एक वेळेस 100% इथं कडुनिंबाचा पाला वगैरे जाळणं असो किंवा चुना वगैरे मारणं पावसाळ्यामध्ये, कधी कधी असं फवारणी करणे किंवा सडा वगैरे मारून घेणे या औषधांचा. आता ह्या टाकटीक बघू शकता तुम्ही, टाकटीक औषध आहे. तुम्ही 100%, आता मोठी बॉटल घेतली थोडीशी स्वस्त वगैरे पडत असते, 100 रुपयाला आहे. आणि ह्याचं काय करायचं तुम्हाला सांगतो, व्यवस्थित सडा मारायचा. ह्याच्यामध्ये पोटॅशियम परमॅनेंट सुद्धा आहे, ते मिक्स करायचं, दोन्ही मिक्स करायचं, मस्तपैकी सडा मारून घ्यायचा फार्म मध्ये. आणि दररोज करण्याची काहीच गरज नाही, आठवड्यातून एक वेळेस केलं, ओके, झालं काम तुमचं. आणि मग संचार गोट्यामध्ये तर तुम्ही चुना पावडर वगैरे, ती चुना वगैरे ब्लिचिंग पावडर मिक्स करून मारू शकता ना. त्याच्यामुळे असं नियोजन जर केलं आपण आपल्या फार्ममध्ये तर फार्मवरील 90% अडचणी ऑटोमॅटिक दूर होऊन जातात तुमच्या. त्याच्यामुळे व्यवस्थित नियोजन करत चला तुम्ही. आणि बघू शकता मस्तपैकी आता गोचिडवा पिसवांचं व्यवस्थित म्हणजे कसं आहे, आपल्या होंडा शेळीच्या कानाला 4-5 गोचिड वगैरे दिसले, जर समजा जर गोचड वा पिसा जर झाल्या, तुम्ही मिनरल मिक्सचर, कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन, खुराक काही जरी दिलं, अजिबात लागू होत नाही. ऑटोमॅटिक केस गळती वगैरे होणं, ती चट्टी अंगाला पडणं किंवा पिल्लांना पिसवा वगैरे होणं. आता पिल्लाला मान्य तुम्ही न्यूरोकाइन प्लस वगैरे पाजताय, शेळीला दूध सुद्धा भरपूर आहे आमच्या, पण जर पिसा झाल्या तर काय फायदा होणार आहे का त्याचा? अजिबात फायदा होणार नाही. त्याच्यामुळं गोठा स्वच्छता ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामुळं मुक्त संचार गोठा आठवड्यातून एकदा साफ केला तरी चालतो. पण जो शेड आहे, जिथं शेळ्या आपल्या रात्रभर मुक्कामी असतात, त्या ठिकाणचा परिसर एकदम स्वच्छ आणि कोरडा पण असायला पाहिजे. नुसतं आता म्हणजे इथं मारलं हे म्हणजे ओल्या करून बसवायच्या शेळ्या, अजिबात नाही. हे बघा, जनावरांना कोरडी जर जागा जर राहिली मुक्कामासाठी तर जनावर ऑटोमॅटिक म्हणजे निरोगी राहत असते. नाविलाज असतो, जर जनावर जर ओल्या जागेवर बसलं 100% रोगाला बाधित होणार. म्हणजे एवढ्याशा गोष्टीमुळे ते सर्दी होणं, निमोनिया, ते पिल्लं आजारी पडणं, मरतूक होणं 100% असं होतंय. त्याच्यामुळे कधी पण लक्षात असू द्या, शेळीपालनामध्ये प्रत्येक मुद्दा हा अत्यंत महत्वाचा असतो. प्रत्येक मुद्द्यावरती, प्रत्येक बारक्यावरती आपल्याला लक्ष द्यायलाच आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित. आणि हो, जर जास्त प्रमाणामध्ये जर झाले तर काय, आपल्या सर्व शेळ्या शिफ्ट करायच्या दुसऱ्या शेडमध्ये किंवा कुठेतरी मग मित्राच्या वगैरे ठिकाणी. आणि दररोज म्हणजे 1 आठवड्यापर्यंत व्यवस्थित फवारणी वगैरे करून घ्यायची तुम्ही. व्यवस्थित डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधे वगैरे भरपूर मिक्स करून, पावडर वगैरे हे करून पूर्ण निर्मूलन वगैरे करून घेण्याचं आहे तुम्हाला, तिथं वादच नाही. आणि शक्यतो खाली मुरमाचा परिसर असला तर चांगलंच आहे. तर आपल्या इथं आहे फरशी, कारण पहिल्यापासूनच फरशी केलेली आहे. त्याच्यामुळे आता काढत बसण्यापेक्षा आहे त्याच्यामध्येच केलेलं बरं, म्हणून असं नियोजन केलेलं आहे आपण. तर ठीक आहे, काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.